आजकाल पैशांसाठी बाया नवऱ्याला सुद्धा विसरून जातात. बाहेरची माणसं कधी दोन शब्द बी गोड बोलले ना, तर त्यांच्या संगच हे करून जातात. त्यांच्या संग लफडे ठेवू, त्याच्या संग लफडे ठेवू. तुम्ही हजार लफडे जरी केले ना, किती पण कोणाला जीव लावा, तुम्ही बाहेरच्या व्यक्तीला किती पण जीव लावा, पण तो व्यक्ती कधीच तुम्हाला खरं मनापासून प्रेम करणार नाही. खरं प्रेम फक्त आपला नवराच आपल्यावर करतो. तो माणूस फक्त आपला इस्तेमाल करून घेतो. म्हणून आपल्या नवऱ्याला सोडून कधीच कोणासंग प्रेम करू नका. ठीक आहे, थोडा पैसा कमी आहे आपल्या नवऱ्याकडं, पण इज्जतनी राहतो आपण. एक न एक दिवस परिस्थिती त्याची पण बदलती. असं नाही की आपल्या नवऱ्याचे दिवस बसून राहतात. आणि जी बायको वाईट परिस्थितीत आपल्या नवऱ्याचं साथ देते ना, तिलाच खरं बायको म्हणतात. ना तर आजकालच्या बाया पैसा नसला का बाहेर लफडे ठेवू, याला पे कर, त्याला ते कर. अरे जेवढं तुम्ही बाहेरच्या लोकांवर प्रेम करता ना, तेवढंच प्रेम कधी आपल्या नवऱ्याला केलं ना, तुमच्यासाठी तुमचा नवरा जीव देईल. म्हणून म्हणते बाहेरच्या माणसांना जीव लावायपेक्षा आपल्या नवऱ्यांना जीव लावा. कारण बाहेर हजार लफडे केले ना, तर आपलीच इज्जत वाया जाते. आणि इज्जत गेलेली कधी वापस येत नाही. तुम्ही किती पण लफडे करा, तर कधी वाईट परिस्थिती आली ना, तो माणूस तुमच्या कामात येणार नाही. तुमचे नवराच तुमच्या कामात येईल. कारण लोकांना ते माणसाला माहिती आहे तुमच्या संग लग्न नाही करावं लागणार. म्हणून आजकालचे लोक जास्त लग्न होईल बायांसंगच लफडे करतात. पण बाया बी किती मूर्ख आहे ना, नवऱ्याला धोका देऊन बाहेर लफडे ठेवतात. अरे लफडे करण्याआधी 4 वेळा विचार करा.